महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे। सर्वांचेच मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत। सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे असं खळबळजनक वक्तव्य बावनकुळेंनी केलं। तर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे 5 वर्षांसाठी बंद होतील असा इशारा देखील त्यांनी दिला। पाच वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात ठेवू ना। पंकज आणि मी याची पोलिसांकडे मागवणार आपले सर्व्हिलन्स पण टाकणार तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप सर्व्हिलन्स पण टाकले कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप तुम्हाला काय वाटतं तुमच्या व्हॉट्सअप सर्व्हिलन्स नाही कोण काय व्यक्तो आम्हाला माहिती नाही। पण बंधूंनो एक चुकीचे बटन पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही। या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार। पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती नुकसान करेल, येणाऱ्या विकासाला किती नुकसान करेल। पक्ष एवढा मोठा झाला की 51% मत मिळाले, 1.5 कोटी सदस्य त्या पक्षाची आहे। एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही। पण देवेंद्र फडणवीस सरकारचा मोदी सरकारच्या योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार।